प्रेज द लॉर्ड, हालेलुया। बोलो यीशु मसीह की जय, बोलो यीशु मसीह की जय। प्रभूचे मी उपकार मानते आणि प्रभूला धन्यवाद देते की परत एकदा ह्या संध्याकाळच्या वेळेमध्ये आपण एकत्रित आहोत. कारण आज परमेश्वराच्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. आज प्रभू आपल्यामध्ये आहे, देवाची उपस्थिती आपल्यामध्ये आहे आणि तो देवा आज आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। तर कारण आज परमेश्वराच्या वचनातून आपण पाहूया की जे वचन ऐकून, जे वचन आपल्या जीवनामध्ये अंमलात करून आज 100% आपण आशीर्वादित मिळवणार आहोत. हालेलुया, हालेलुया। यावेळेस फिलिपिकर 3 अध्याय आणि 20 वचन आपण वाचणार आहोत. चला कुटुंब आपण एकत्रित येऊया. फक्त 10 मिनिटं आहेत. या 10 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगेल परमेश्वराचे धनवान करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर परमेश्वराच्या वचनाला मान देऊया. वाचूया आपण फिलिपिकर 3 अध्याय आणि 20 वचन. आमचे नागरिकत्व तर आकाशात आहे आणि तारणारा प्रभू येशू ख्रिस्त तेथून येणार त्याची आम्ही वाट पाहतो. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता ह्या शेवटल्या दिवसांमध्ये आपण आहोत. अगदी सांगायला आनंद वाटतो की मे बी हे वर्ष सुद्धा शेवटचं असू शकतं आणि या शेवटच्या दिवसांमध्ये खरोखर मी तुम्हाला सांगेल आपल्याला तयारी करायची. कारण आपलं खरं नागरिकत्व जे आहे ते आपलं पृथ्वीवरचं नाही आहे, आपण स्वर्गातले आहोत. बऱ्याच लोकांनी असा निर्णय घेतला की त्यांना असं वाटतं की आता कायम स्वरूपी हजारो आणि हजारो वर्ष त्यांना इथेच जगायचं आहे. पण मला सांगू द्या की अगदी आपण थोड्या वेळचे आपण या ठिकाणातले आहोत. पृथ्वीचे पाहुणे आपण आहोत. पृथ्वीचे काही मर्यादेपर्यंत आपण राहणार आहोत. पण आपलं खरं जे नागरिकत्व जे आहे ते स्वर्गातलं आहे. तर आपण परमेश्वराकडे जाण्याविषयी आपण जास्तीचा विचार केला पाहिजे. देवाविषयीचा आपण जास्त विचार केला पाहिजे. बरेच लोक म्हणतात की माझं फ्युचर, माझं भविष्य, माझं जीवन, माझा परिवार, माझं घर आणि रोजच्या ह्या विचारांमध्ये तुम्ही रोजचा दिवस तुम्ही दुःखाचा घालवताय. पण जो दिवस परमेश्वराने बनवलाय त्या दिवसामध्ये तुम्ही आनंद करा. कारण मी तुम्हाला सांगेल की देवाने प्रत्येक दिवस ज्या त्या दिवसाला जे पुरेल इथपर्यंत परमेश्वराने आपल्याला पुरवलेलं आहे, दिलेलं आहे. तर जिथे कोणी कमतरता आहे, जिथे कोणी तुम्हाला असं वाटतं की अरे मी इथं मला कमतरता आहे किंवा इथं मला ऊन पडलेलं आहे, परमेश्वराकडे आपण बघूया. आणि मी तुम्हाला सांगेल जर तुमचा ठाम विश्वास जिवंत देवावरती आहे तर गोष्टी तुमच्या बाजूच्या आहेत, परिस्थिती तुमच्या बाजूची आहे. बऱ्याचदा काय होतं की डोळ्याला जे दिसतं माणूस त्या गोष्टीवरती जास्तीचा विश्वास ठेवतो. पण ह्या सगळ्या या वर्षात तरी मी म्हणजे अगदी 2024 मध्ये तर मी पाहिलेलं आहे की खरोखर देवावर विश्वास ठेवून जगलं तर भरपूर चांगल्या रीतीने तुम्ही जगू शकता. कारण पृथ्वीवरती सैतान तुम्हाला निराश करायलाच आलेला. त्याची हीच इच्छा आहे की त्याच्या लेकरांना निराश राहावं, दुःखी राहावं, संकटामध्ये राहावं, समस्यांमध्ये राहावं, प्रॉब्लेम्समध्ये राहावं. पण आज मी तुम्हाला एक मोठा दिलासा देऊ इच्छिते, एक मोठा आधार देऊ इच्छिते की आपण इथले पाहुणे कलाकार आहोत. आपली ही धाव लवकरच आपण संपवणार आहात आणि म्हणून रोजच्या दिवसामध्ये सॅटिस्फाय राहा, आनंदित राहा. तो देव तुम्हाला मरू देणार नाही लवकर. तो देव तुम्हाला आजारामध्ये, गरिबीमध्ये, त्रासांमध्ये तो पडू देणार नाही. लवकरच तो देव तुम्हाला घ्यायला येते. आणि म्हणूनच बायबलमध्ये लिहिलंय फिलिपिकर 4 अध्याय 6 वचन आपण वाचूया. कशाचीही चिंता करू नका, तर सर्व गोष्टींविषयी उपकार स्तुतीसहित प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवा. आमेन, आमेन, हालेलुया. काय म्हणाला? कशाचीही चिंता करू नका. असं काय लिहिलंय का प्रभू? नाही. आता तू कमीत कमी तुझ्या कुटुंबाविषयी तरी विचार कर, कमीत कमी तुझ्या पतीविषयी विचार कर, कमीत कमी तुझ्या लेकरांविषयी तू विचार कर. असं प्रभू कुठेच नाही म्हणाला. प्रभू म्हणाला कशाचीच, सगळ्यांनी म्हणूयात कशाचीच, 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 कशाचीच आपल्याला कशाचीच चिंता करायची गरज नाही. कारण चिंता करणारा बसलेला आहे, काळजी घेणारा बसलेला आहे. पुढे वाचूया. आणि देवाची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमचे हृदय व तुमचे विचार ख्रिस्त येशूत राखील. आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो म्हणतो कशाची चिंता करू नको. तर तुझे ज्या मागणी आहेत, तुला जे काय पाहिजे ते परमेश्वराला सांग, तू कळव. कारण तुम्ही परिस्थितीकडे बघून तुम्ही दुःखित व्हाल,
तुमच्या हृदयामध्ये जी शांती आहे तुम्ही ती घालवाल. पण प्रभू म्हणतो की हो, जर तू माझ्याकडे पाहिलं, जर तू माझ्याकडे बघायला सुरुवात केली, तर जग देतं ना ती शांती मी तुला नाही देणार. तर मी माझी शांती तुला देतो, माझा आनंद मी तुला देतो. आणि प्रभू म्हणतो की जी तात्पुरती शांती आहे, जो तात्पुरता सॅटिस्फाय ते नाही, तर सार्वकालिक शांती जी सर्व विचारांच्या पलीकडे आहे, आपल्या बुद्धीच्याही पलीकडे आहे, प्रभू ती शांती तुम्हाला दिली. मी तुम्हाला सांगेल, जगामध्ये तुम्ही सगळं विकत घ्याल, सगळ्या गोष्टी विकत घ्याल, पण शांती विकत घेऊ शकता का? आनंद विकत घेऊ शकता? समाधान विकत घेऊ शकता? सॅटिस्फॅक्शन विकत घेऊ शकता? आनंद, शांती आणि खरं सुख हे फक्त परमेश्वरामध्ये आहे. आणि मी तुम्हाला सांगेल, खूप सोपा मार्ग आहे. देवावर विश्वास ठेवायचा, देवाकडे बघायचं, त्याच्यावरती आशा ठेवायची, आपली चिंता त्याच्यावरती टाकायची, आपली काळजी त्याच्यावरती टाकायची. आणि एखादं लेकरू कसं शांत राहतं त्याच्या बापाजवळ, त्याला माहीत असतं की माझा बाप उद्याविषयी विचार करेल, माझ्या फ्युचरचा विचार करेल, माझ्या शिक्षणाचा विचार करेल, माझ्या नोकरीचाही विचार करेल, माझा राहायचाही विचार करेल, माझ्या खाण्यापिण्याचा विचार करेल. तर जगातले बाप आपल्या लेकरांविषयी विचार करतात, तर स्वर्गात एक बाप आहे की तो बाप, म्हणून तर तो बाप म्हणाला आहे आपल्याला, कशाची चिंता करू नको बाळा, मी आहे तुझ्याबरोबर, मी तुला सांभाळीन, मी तुझी चिंता करेन. कारण या जगामध्ये आपल्याविषयी विचार करायला कोणाला वेळ नाही आहे. पण एक देव आहे, तो म्हणतो मी तुझ्याविषयी संकल्प करतो, मी तुझ्याविषयी विचार करतो, मी तुझ्याविषयी योजना आखतो. जर परमेश्वर आपल्याविषयी विचार करतोय ना, तर मग आपल्याला विचार करायची गरज नाही. कारण मी तुम्हाला सांगेल, मी माझ्या पर्सनल जीवनामध्ये आस्थादायक आजच्या दिवसापर्यंत मी पाहिले की त्या देवाने माझं भलं आणि भलं आणि भलं केलेलं आहे, चांगलंच केलेलं आहे. मग किती संकट येऊ, किती समस्या येऊ, त्यातून कसा मार्ग काढायचा हाही मार्ग त्याच्याकडे आहे. त्यातून कसं बाहेर काढायचे त्याच्याकडे शेकडो मार्ग आहेत. आपल्याला बऱ्याचदा वाटतं की अरे बापरे, आता कठीण आहे, याच्यातून बाहेर येणं फार कठीण आहे, त्या समस्येतून बाहेर निघणं फार कठीण आहे. पण जर तुम्ही परमेश्वरावरती आपला भाव ठेवलाय, खूप सोप्या पद्धतीने तुम्ही बाहेर पडाल. तुम्ही कधी विचार पण केला नसेल असा मार्ग देवाने तुमच्यासाठी तयार केलेला आहे. तर आजपासून चिंता बंद, आजपासून विचार करणं बंद. आपण परमेश्वराकडे बघूया आणि रोजचा दिवस आपण आनंदात जगूया. कारण रोजचा आनंदात जगण्यासाठी परमेश्वराने आपल्याला बोलवलं आहे. तर काय आज जर पहिल्यांदा तुम्ही मला पाहत आहात, ऐकत आहात, विनयार्ड ब्लेसेड मिनिस्ट्रीमध्ये तुमचं स्वागत आहे, वेलकम आहे. आम्ही या कुटुंबामध्ये तुमचं स्वागत करत आहोत. कारण आपण आपले डोळे बंद करूया आणि प्लीज कृपा करून माझ्या मागे ही प्रार्थना करा, तो देव आत्ता तुमच्या हृदयामध्ये यायला तयार आहे. आत्ता ती दैवी शांती आणि तो दैवी आनंद तो तुम्हाला द्यायला तयार आहे. तर काय माझ्या मागे बोलूया, प्रभू येशू, मी तुमच्यावर विश्वास ठेवत आहे. प्रभू मला क्षमा कर. प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहे. माझ्या हृदयामध्ये आजपासून माझ्या जीवनाचा चालक आणि मालक तू आहेस. धन्यवाद प्रभू येशूच्या नावात. आमेन. कारण आपले डोळे बंद करूया. मी प्रार्थना करेल आणि परमेश्वराचे आशीर्वाद आता तुमच्यावरती येतील. देवप्पा, ही तुझी लेकरं आहेत प्रभू, आणि आता आम्ही वचन ऐकलं प्रभू, तुम्ही तुमची सर्व चिंता माझ्यावरती टाका, कारण मी तुमची काळजी घेतो. देवप्पा, ह्या तुझ्या लेकरांनी आज बऱ्याच परिस्थितीतून जात असतील. ते म्हणत असेल की ओ, हे संकट कोण बाजूला करेल, हा त्रास कोण बाजूला करेल, हा आजारातून मला कोण काढेल, ह्या कर्जातून मला कोण काढेल, ह्या त्रासातून मला कोण काढेल. तर देवप्पा, आज आम्ही तुझ्याकडे पाहतो आणि आम्ही तुला मागतो प्रभू, ह्या समस्येमध्ये प्रभू तू त्यांच्या बरोबर राहा. देवप्पा, ह्या परिस्थितीतून त्यांना तू बाहेर काढ. जो सैतान त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या परिवारामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये खेळते, त्या प्रत्येक दुरात्म्याला, त्या प्रत्येक अंधकारातल्या शक्तीला आज आम्ही बांधतो प्रभू येशूच्या नावात आणि नाश करतो. आणि आजपासून देवप्पा, धनवान करे आशीर्वाद आणि मोठी शांती आम्ही तुझ्या लेकरांसाठी स्वीकारतो. प्रभू येशूच्या नावात मागत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. देवाची शांती आज तुमच्या हृदयावरती राज्य करत आहे. तर काळजी करू नका. उद्या याच वेळेस आपण परत भेटूया. तुम्ही येऊ शकता आमचं सोनईमध्ये, अहिल्यानगरमध्ये,
आणि चेंबूरमध्ये ह्या तिन्ही ठिकाणी आमचे चर्चेस आहेत. जर तुम्हाला पत्ता हवा असेल, नंबर हवा असेल तर प्लीज तुम्ही कॉन्टॅक्ट आम्हाला करू शकता. प्रभू तुम्हाला नक्की आशीर्वादित काढतो. थँक्यू.